नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 8 अँड वी आर डिस्कसिंग ॲज युजल द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर थर्मोडायनॅमिक्स. ठीक आहे. पहिला जो काही क्वेश्चन आहे त्याच्या मागील जो काही कन्सेप्ट आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचा पहिला क्वेश्चन सॉल्व होतो आणि सेकंड जो काही क्वेश्चन आहे ॲडियाबॅटिक प्रोसिजरवर आहे. ॲडियाबॅटिक प्रोसिजरमध्ये प्रेशर आणि टेम्परेचर मागील लेक्चरमध्ये आपण एका न्यूमरिकलसाठी रिलेशन यूज केला होता. तो रिलेशन यूज करून आपण सेकंड क्वेश्चन इझिली सॉल्व करू शकतो. ठीक आहे. सो वी विल मूव टू द फर्स्ट न्यूमरिकल. ठीक आहे, चला काही हरकत नाही. बघा, द वर्क डन ऑन द सिस्टम इन चेंजिंग द स्टेट ऑफ गॅस ॲडियाबॅटिकली फ्रॉम इक्विलिब्रियम स्टेट ए टू इक्विलिब्रियम स्टेट बी इज 32.4 जूल. इफ द गॅस इज टेकन फ्रॉम स्टेट ए टू बी थ्रू अनदर प्रोसेस म्हणण्यापेक्षा इथं पाथ चांगला शब्द राहिला असता. ठीक आहे. अनदर पाथ इन विच द नेट हीट ॲब्झॉर्ब बाय द सिस्टम इज 13.4 कॅलरी, देन द नेट वर्क डन बाय द सिस्टम इन लेटर केस. एकदम सिंपल आहे. बघा गॅस आहे. ठीक आहे, गॅस आहे. ओके, गॅस बेटा काय होता है, the work done on the system in changing the state of gas adiabatically from equilibrium state A to B. ठीक आहे, काही नाही, गॅसवर समजा गॅसवर वर्क डन होत आहे आणि तो गॅस काय करताय, चेंज करताय स्टेट. ओके, आणि कसा करत आहे बेटा, ॲडियाबॅटिकली. ओके, ॲडियाबॅटिकली म्हणजे एक्सचेंज ऑफ हीट किती आहे बेटा, 0. एक्सचेंज ऑफ हीट किती आहे बेटा, 0. आणि द वर्क डन ऑन द सिस्टम, तर सिस्टमनं वर्क डन केलं म्हणते किती, 32.4 जूल. सिस्टम केल्यामुळे तो वर्क डन कसा राहायला पाहिजे, निगेटिव्ह. ठीक आहे. आता बघा, सेम गॅस इफ द गॅस इज टेकन फ्रॉम स्टेट ए टू बी थ्रू अनदर पाथ. ठीक आहे, समजा हा फर्स्ट पाथ होता, हा सेकंड पाथ आहे. इथं लक्षात बेटा. ओके, काही हरकत नाही. इन विच द नेट हीट ॲब्झॉर्ब बाय द सिस्टम इज 13.4. ठीक आहे, इथे जे काही हीट ॲब्झॉर्ब केलं ते किती आहे, 13.5 कॅलरी आहे. आपल्याला पाहिजे जूलमध्ये, आणि 1 कॅलरी म्हणजे 4.2 जूल. त्याच्यामुळे इथं मल्टिप्लाय करावं लागलं मला, 4.2 जूल. ठीक आहे, म्हणजे हा फर्स्ट वे होता. आणि सेकंड वेनं तो जात असताना स्टेट चेंज करत असताना किती अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲड केली, 13.5 कॅलरी. आपण जूलमध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे. देन द नेट वर्क डन बाय द सिस्टम इन दिस केस, लेटर केस म्हणजे ही पहिली केस, लेटर केस म्हणजे सेकंड केस. सेकंड केसमध्ये सिस्टमनं किती वर्क डन केलं आहे आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक आहे. फर्स्ट केसमध्ये वर्क डन किती केलं, दिस मच. आणि अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲडियाबॅटिक असल्यामुळे, प्रोसिजर ॲडियाबॅटिक असल्यामुळे इथं जे काही एक्सचेंज हीट झाली किती आहे बेटा, 0. ठीक आहे, चला काही हरकत नाही. बघा, आपल्याकडं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे. अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲडेड टू द सिस्टम इज डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. पहिल्या केसमध्ये, केस फर्स्टसाठी, ठीक आहे, हे इज द 0, डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू किती येतं, -32.4 जूल. ठीक आहे. देअरफॉर डेल्टा यू इक्वल्स टू सॉरी एक थोडीशी माझी एक चूक झाली. वेट अ मिनिट. ठीक आहे, इकडं हा जर बरोबर आहे, काही चूक नाही झाली रे बाबा, बरोबर आहे ना. हां, देअरफॉर ओके, आपला 0 इक्वल्स टू डेल्टा यू मायनस 32.4. देअरफॉर डेल्टा यू इक्वल्स टू मायनसचा इकडे गेला तर प्लस झाला, 32.4 जूल. ठीक आहे. चेंज इन इंटरनल एनर्जी किती आहे, 32.4 जूल. ठीक आहे. आता बघा, ठीक आहे, हे पहिल्या प्रोसिजरसाठी निघाली. आता सेकंड प्रोसिजरसाठी आपल्याला फाइंड आउट करायचं किती वर्क डन केलं. फॉर्म्युला तोच, डेल्टा यू इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू प्राईम. ठीक आहे, पहिल्या केससाठी आपण वर्क डन डेल्टा डब्ल्यूनं डिनोट केलं, सेकंडसाठी डेल्टा डब्ल्यू प्राईम. देअरफॉर डेल्टा डब्ल्यू प्राईम इक्वल्स टू डेल्टा क्यू मायनस ऑफ डेल्टा यू. आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची, ही व्हॅल्यू मी शिफ्ट केली. देअरफॉर डेल्टा क्यू मायनस डेल्टा. ओके, देअरफॉर डेल्टा डब्ल्यू प्राईम. डेल्टा क्यू सेकंड प्रोसिजरसाठी दिला आहे 13.5 इंटू 4.2 मायनस ऑफ डेल्टा यू. मला जर डेल्टा यू जर माहीत झालं तर डेल्टा डब्ल्यू प्राईम फाइंड आउट करू शकतो. एक लक्षात ठेवा,
सेम गॅस आहे, पहिली ही केस होती, दुसरी ही केस होती. एक लक्षात ठेवा, इंटरनल एनर्जी तुम्ही कोणत्याही प्रोसेसनं कोणत्याही पाथनं जा, इंटरनल एनर्जी चेंज होते का? नाही. तुम्ही पहिल्या पाथनी जा की सेकंड पाथनी जा, इंटरनल एनर्जी चेंज होत नाही. त्याच्यामुळे पहिल्या पाथसाठी आणि सेकंड पाथसाठी पण इंटरनल एनर्जी किती राहणार? 32.4च राहणार. ठीक आहे. देअरफॉर डेल्टा डब्ल्यू प्राईम इक्वल्स टू 13.5 इंटू 4.2 मायनस 32.4. बस एक सिम्पल कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. बघा 13.5 गुणिला 4.2, 5 2 10 0 चला 1 3 2 6 आणि 1 7, इथं राहिला बे 5 चौक 0 हातचाला 2, 4 3 12 2, 12 2 14 4 हातचाला 1 4 1 4 आणि 1 5, इथं राहिला 0 7, 4 2 6, इथं राहिला बेटा 5. ठीक आहे. 2 शून्य म्हणजे 56.7. ठीक आहे. देअरफॉर डेल्टा डब्ल्यू प्राईम इक्वल्स टू 56.7 मायनस 32.4. 56.7 मधनं आपल्याला आता किती काढायचं आहे? 32.4 वजा करायचं आहे. 7 4 गेले 3 राहिले, 6 2 गेले 4 राहिले आणि इथं राहिले हे म्हणजे 24.3. देअरफॉर 24.3 अमाऊंट ऑफ वर्क डन इन द सेकंड केस. 24.3 जूल. ओके. अँड द क्वेश्चन इज फ्रॉम तेलंगणा, सॉरी AP MCET 2019. याला लक्षात बेटा अशा पद्धतीने सॉल्व करावं लागतं. बघा एकदम सोपा, एकदम सांगतोस, एकदम सुरुवात बघा लक्ष द्या. ओके. एक सिस्टम होतं, सिस्टमने वर्क डन केला -32. ओके. कुठून कुठे जाण्यासाठी A to B आणि कसा गेला? ॲडियाबॅटिकली. त्याच्यामुळे एक्सचेंज ऑफ हीट किती? 0. ठीक आहे. मग पहिल्या केसमध्ये डेल्टा क्यू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स यूज केला, इंटरनल एनर्जी एवढी आली, काही हरकत नाही. सेकंड केसमध्ये सिस्टम सेकंड वेनी गेला, सेकंड वेनी जाताना सिस्टमने एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब केली. ठीक आहे. आणि मग वर्क डन सिस्टमने किती केलं ते फाइंड आउट करायचं. ठीक आहे. पहिल्या केसनुसार इंटरनल एनर्जी फाइंड आउट केली. एक लक्षात येते की पहिली केस राहा दुसरी केस राहा, तुम्ही कितीही पाथनी जा, इंटरनल एनर्जी चेंज होते का? नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे सेकंड केसमध्ये पण इंटरनल एनर्जी एवढीच राहिली. सेकंड केसमध्ये वर्क डन विचारलं, वर्क डन फाइंड आउट करत असताना डेल्टा क्यू तर आपल्याकडे आहे, मग गरज कशाची होती? डेल्टा क्यू. ती आपण पहिल्या केसवरून फाइंड आउट केली होती, मग ती व्हॅल्यू पुटअप केली. आणि हे सिम्पल अल्जेब्रा आहे, 7वी 8वीतला मुलगाही करू शकतो अशी ही गोष्ट होती. ठीक आहे. तुम्ही पॉज करून नोट डाऊन करा, म्हणजे आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. बघा अतिशय सोपा होता. ओके. म्हणजे त्याच्यात खूप मोठी अडचण नव्हती. चला आता आपण जो काही सेकंड न्यूमरिकल आहे तो सॉल्व करूया. न्यूमरिकल नंबर सेकंड अँड वी आर डिस्कसिंग द सोल्युशन फॉर दॅट. क्लिअर. बघा 1 millimeter cube of gas is compressed at 1 atm pressure and temperature. एक वेळा 27 आणि एक वेळा 627 डिग्री सेल्सिअस. What is the final pressure under the adiabatic condition? And gamma for the gas is 1.5 and the question is from the CBSE PMT 2011. बघा समजा एक कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये समजा 1 millimeter क्यूब व्हॉल्यूमचा गॅस आहे, याला काय करायचं आहे? कॉम्प्रेस. ठीक आहे. कॉम्प्रेस करत असताना प्रेशर किती ठेवायचा? 1 atm म्हणजे 10 power 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 atm म्हणजे किती? 10 power 5. ठीक आहे. आणि इनिशियली पहिले कोणत्या टेम्परेचरवर करायचं आहे? असं 27 डिग्री सेल्सिअस आहे, आपण केल्विनमध्ये कन्वर्ट करू, 273 केल्विन. ओके. म्हणजे हे म्हणजे हे झाले 300 केल्विन. ठीक आहे. आणि नंतर असंच आपल्याला कॉम्प्रेस करायचं आहे टेम्परेचर T2 वर, म्हणजे 627 प्लस 273 केल्विन म्हणजे जवळजवळ 900 केल्विनवर. ठीक आहे. जेव्हा त्याचं टेम्परेचर T1 होतं, ओके, तेव्हा त्याचं प्रेशर किती होतं? P1. म्हणजे एवढ्या प्रेशरवर एवढ्या टेम्परेचरवर आपण कॉम्प्रेस केलं. आता एवढ्या टेम्परेचर T2 टेम्परेचर यूज केल्यानंतर त्याचं प्रेशर किती राहिलं पाहिजे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. गोष्ट समजून घ्या, एकदम सिम्पल. 1 millimeter क्यूब ऑफ गॅस आहे एका कंटेनरमध्ये, त्याला आपण कॉम्प्रेस केले इनिशियली 1 atm वर. क्लिअर. प्रेशर अँड टेम्परेचर 27 झाले. व्हॉट इज द फायनल प्रेशर अंडर द ॲडियाबॅटिक कंडिशन? ओके. म्हणजे इनिशियली जेव्हा त्याचं प्रेशर P1 म्हणजे 1 atm वर त्याला जेव्हा कॉम्प्रेस केलं तेव्हा टेम्परेचर T होतं. फायनली त्याचं प्रेशर का राहणार? जेव्हा जेणेकरून त्याचं टेम्परेचर किती राहणार? 900 केल्विन. प्रोसिजर कोणती आहे बेटा? ॲडियाबॅटिक. ओके. आणि ॲडियाबॅटिक प्रोसिजरसाठी एक गोष्ट मी आत्ताच एका मागील लेक्चरमध्ये पण तुम्हाला सांगितलं, इथंही लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता लक्षात ठेवा आपल्याला एक ॲडियाबॅटिक रिलेशन माहिती पाहिजे. T पॉवर गामा अपॉन P पॉवर गामा -1 इक्वल्स टू कॉन्स्टंट. म्हणजे टेम्परेचर आणि प्रेशर त्याच्या जो काही पॉवरमध्ये जो काही रिलेशन आहे तो कसा राहतो? कॉन्स्टंट.
इनिशियली आणि फायनली अप्लाय करू. इनिशियली टेम्परेचर आणि प्रेशर T1 P2, फायनली टेम्परेचर T2 आणि प्रेशर P2 आपल्याला फाइंड आउट करायचा. ठीक आहे. देअरफॉर T1 पॉवर गामा अपॉन P1 पॉवर गामा मायनस 1 इक्वल्स टू T2 पॉवर गामा अपॉन P2 पॉवर गामा मायनस 1. आपल्याला P2 फाइंड आउट करायचा. ठीक आहे. आणि प्रेशरचे पॉवर सेम आहे, टेम्परेचरचे पॉवर सेम आहे, त्याच्यामुळे प्रेशर आणि टेम्परेचर एकत्र करूया. देअरफॉर बघा P2 इकडे शिफ्ट करतो, P2 पॉवर गामा मायनस 1 अपॉन P1 पॉवर गामा मायनस 1, T2 पॉवर गामा अपॉन T1 पॉवर गामा. ठीक आहे. बघा सॉल्व्ह करूया. लॉज ऑफ इंडायसेस दोघांची पॉवर कशी आहे, सेम आहे. देअरफॉर P2 अपॉन P1 पॉवर गामा मायनस 1, T2 अपॉन T1 पॉवर किती हो, गामा. गामाची व्हॅल्यू आहे आपल्याकडं 1.5 म्हणजेच 3/2. ठीक आहे. बघा इथं जर गामा टाकला आपण, गामा किती आहे बेटा, 3/2. ओके. दीडमधून एक गेला किती शिल्लक राहिला, अर्धा. त्याच्यामुळे P2 अपॉन P1 चा पॉवर 1/2. T2 आपल्याकडे किती आहे बेटा, 900, काही हरकत नाही. T1 किती आहे आपल्याकडं, 300, त्याचा पॉवर गामा, गामा म्हणजेच किती बेटा, 3/2. ठीक आहे. आपल्याला आता काय करू, आपल्याला P2 फाइंड आउट करायचा आहे. त्याच्या डोक्यावर स्क्वेअर रूट आहे, मग काय करावं लागतं, ते स्क्वेअर. त्याच्यामुळे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर गेट काय झालं इथं, कॅन्सल. देअरफॉर काय शिल्लक राहिला, P2 अपॉन P1. इथं जर बेटा स्क्वेअर केलं तर स्क्वेअर आणि 2 काय झाला, कॅन्सल. 0000 काय झालं, कॅन्सल. 3चा भाग गेला, 3 त्रिक 9, 3चा काय शिल्लक राहिला, क्यूब. देअरफॉर P2 इक्वल्स टू 3चा क्यूब म्हणजे किती, 27 इंटू P1 जर इकडे शिफ्ट केला आणि P1 ची व्हॅल्यू देऊ ना 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याच्यामुळे जो काही फायनली प्रेशर राहणार तो गॅसचा किती राहणार, 27. बघा पहिला ऑप्शन 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द CBSE PMT 2011. ठीक आहे. एकदम सिम्पल. इनिशियली आपल्याला P1 T1 दिलेलं होतं, T2 दिलेलं होतं, P2 फाइंड आउट करायचं आहे. ॲडॅबॅटिक रिलेशनमध्ये हा रिलेशन यूज करायचा, टेम्परेचरचा पॉवर गामा आपण प्रेशरचा पॉवर गामा मायनस 1 इक्वल्स टू कसं राहते, कॉस्ट. मग इनिशियली आणि फायनली आपण यूज केलं. मग पॉवर जे काही सेम आहे, टेम्परेचर एकत्र आणलं, प्रेशर एकत्र आणलं, मग ते एकदम सिम्पल अल्जेब्रा आहे, कोणी पण करू शकतो असा अल्जेब्रा आहे. ठीक आहे. ओके. बघा अशा पद्धतीने आपण म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो. थोडंसं मेहनत तर लागते, मेहनत तर प्रत्येक गोष्टी मागे लागते, परंतु एक सेन्स ऑफ ह्युमर जर तुमचा सॉल्व्ह करता करता डेव्हलप झाला तर तुम्ही खरंच त्या सोल्युशनपर्यंत पोहोचू शकता. आपला उपक्रम आवडत चालला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.